मुळात पाचही एकांकिका वेगवेगळ्या विषयावर होत्या. सगळ्या छान होत्या. मुलांचे अत्यंत उत्तम प्रयत्न होते. सगळ्यात जास्त आवडलं म्हणजे मुलांना जे मांडायचं होतं ते त्यांनी बिनदिक्कतपणे मांडलेलं आहे. त्यांना जे वाटतं ते त्यांनी त्याच्यात मांडलं. त्यांना जे सांगायचं ते त्यांनी त्यात सांगितलं. हे मला खूप आवडलं, की हे असं बरोबर नाही दिसणार, हे नाही, ते नाही. आम्हाला जे वाटलं ते आम्ही दाखवलं. त्यामुळे प्रत्येक एकांकिकेत काही ना काहीतरी नवीन सापडत गेलं आणि प्लस मुलांची ऊर्जा, सळसळती ऊर्जा त्यांची, त्यानंतर विषयाचे वेगळेपण, हे सगळं ह्या पाचही एकांकिकेत मला दिसलं. हा जो जो आता मी सांगितला हाच अनुभव चांगला होता ना. म्हणजे असं वाटलं नाही की कुठे कंटाळवाणं, आणि काहीतरी एक आजची मुलं कशा प्रकारे विचार करतात हे समजू शकलं मला, की कशा प्रकारे विचार करतात, कसे रिॲक्ट होतात आजच्या परिस्थितीला. ह्याचं ज्ञान मला मिळालं. उलट मला पण काहीतरी सापडलं आज. नाही, नाही, चेंजेस असं नाही काही सांगणार. कारण आजचे जे रंगकर्मी होते, त्यांना ज्या समस्या होत्या, त्याच्यावर ते रिॲक्ट होत होते. त्याच्यावर कशाप्रकारे रिॲक्ट झालं पाहिजे. आमच्या वेळेच्या समस्या वेगळ्या होत्या. आम्ही त्या प्रकारे रिॲक्ट होत होतो आणि तेच मांडत होतो. तसं आजच्या ज्या समस्या आहेत, आजच्या ज्या घटना आहेत, त्याच्यावर हे आता रिॲक्ट होतं आणि ते त्यांच्या पद्धतीने करेक्ट होत आहेत. फक्त नवीन कलाकारांना एवढंच मी सांगेन, की जे काही कराल ते मेहनतीने आणि अ, खूप इमानदारीने करा. दुसरं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा, की आपण जे करतोय ते मी व्यवस्थितच करेन, चांगलंच करेन. कारण आपण म्हणतो, की नाणं खणखणीत असेल तर आपल्याला कोणी काही करू शकत नाही. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, आत्मविश्वास बाळगा आणि जे करायचं ते मेहनतीने आणि अत्यंत सचोटीने, इमानदारीने करा.